मित्रांनो, एक मिनिट थांबा. आज मी तुमच्याशी अशा एका विषयावर बोलणार आहे ज्याबद्दल तुम्ही कदाचित एखाद्या वैद्यांना किंवा डॉक्टरांनाही विचारायला घाबरला असाल किंवा लाजत असाल. हा विषय असा आहे की जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही तर कदाचित तुम्ही आयुष्यभर चुकीच्या पद्धतीने तुमच्या आरोग्याचं नकळत नुकसान करत राहाल आणि तुम्हाला ते समजणारही नाही. माझ्या दवाखान्यात अनेक लोक येतात आणि विचारतात की मॅडम, दररोज शारीरिक संबंध ठेवणं आरोग्यासाठी योग्य आहे का, की यामुळे शरीराला काही इजा होते? काही लोक म्हणतात की रोजच्या संबंधांमुळे अशक्तपणा येतो, काही म्हणतात की यामुळे ताकद वाढते, तर काही जण म्हणतात की आठवड्यातून एकदाच संबंध ठेवायला हवेत. मग नेमकं सत्य काय आहे? आज मी तुम्हाला वैद्यकीय विज्ञानाच्या आधारे यामागचं खरं सत्य सांगणार आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल, कारण ती गोष्ट सहसा कोणी उघडपणे सांगत नाही आणि सहजासहजी कुठे वाचायलाही मिळत नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, एकही क्षण मुकू नका. शरीरातील बदल आणि संप्रेरके, हार्मोन्स. सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की जेव्हा एखादा पुरुष आणि महिला शारीरिक संबंध ठेवतात तेव्हा त्यांच्या शरीरात नेमके काय बदल होतात. जेव्हा दोन लोक एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा शरीरात अनेक प्रकारची संप्रेरके म्हणजेच हार्मोन्स स्त्रवतात. ऑक्सिटोसिन, ज्याला प्रेमाचा स्त्राव असंही म्हणतात, हा स्त्राव तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये भावनिक जवळीक वाढवतो. एंडॉर्फिन, जो नैसर्गिक वेदनाशामकाप्रमाणे काम करतो आणि तुमच्या शरीरात आनंदाची भावना निर्माण करतो. डोपामाइन, जो तुमचा स्वभाव किंवा मूड चांगला करतो आणि मानसिक ताण कमी करतो. आता विचार करा, जेव्हा इतके चांगले स्त्राव शरीरात तयार होतात तर मग रोज संबंध ठेवणं हानिकारक कसं असू शकतं? याचं उत्तर मी तुम्हाला थोड्याच वेळात देणार आहे, पण त्याआधी आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या. नमस्कार, मी आहे तुमची यजमान संगीता जाधव आणि मी गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना लैंगिक शिक्षण आणि प्रजनन आरोग्याविषयी जागरूक करण्याचं काम करत आहे. माझा उद्देश हाच आहे की ज्या गोष्टी लोक लाजेखातर विचारू शकत नाहीत त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला उघडपणे आणि शास्त्रीय पद्धतीने सांगाव्यात, जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती मिळेल. रोज संबंध ठेवण्याचे फायदे आणि तोटे. आता आपण बोलूया की रोज शारीरिक संबंध ठेवल्याने शरीरावर काय परिणाम होतो. वैद्यकीय शास्त्रानुसार जेव्हा तुम्ही नियमितपणे शारीरिक संबंध ठेवता तेव्हा तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. एका संशोधनात असं आढळून आलं आहे की जे लोक आठवड्यातून 2 ते 3 वेळा संबंध ठेवतात त्यांच्या शरीरात आजारांची लढणाऱ्या पेशींची पातळी खूप कमी संबंध ठेवणाऱ्या लोकांच्या तुलनेत 30% जास्त असते. याचा अर्थ असा की तुमचं शरीर आजारांची लढण्यासाठी अधिक सक्षम बनतं. पण इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. रोज संबंध ठेवणं तेव्हाच फायदेशीर आहे जेव्हा तुमचं शरीर त्यासाठी तयार असेल. जर तुम्ही थकलेले असाल, आजारी असाल किंवा तुमच्या शरीरात आधीपासूनच काही अशक्तपणा असेल तर रोज संबंध ठेवणं तुमच्यासाठी थकवा वाढवणारं ठरू शकतं. पुरुषांमध्ये रोज संबंध ठेवल्याने शुक्राणूंची संख्या तात्पुरती कमी होऊ शकते. जर एखादं जोडपं अपत्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्यांनी रोज संबंध ठेवण्याऐवजी 1 दिवसाआड संबंध ठेवायला हवेत, जेणेकरून शुक्राणूंची गुणवत्ता आणि संख्या दोन्ही चांगली राहील. पण जर अपत्याचे नियोजन नसेल तर रोज संबंध ठेवल्याने शुक्राणू कमी होण्याचं कोणतंही दीर्घकालीन नुकसान नाही, कारण शरीर सतत नवीन शुक्राणू बनवत असतं. योग्य पद्धत, पूर्वक्रीडा आणि संवेदनशीलता. आता मी तुम्हाला ती गोष्ट सांगते जी सर्वात जास्त महत्त्वाची आहे. शारीरिक संबंध ठेवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ते योग्य पद्धतीने करणं. बरेच लोक घाईघाईत किंवा चुकीच्या पद्धतीने संबंध ठेवतात, ज्यामुळे त्यांना आनंदाऐवजी त्रास होतो. सर्वात आधी आपण बोलूया पूर्वक्रीडेबद्दल. हा शारीरिक संबंधाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. बरेच पुरुष याकडे दुर्लक्ष करतात आणि थेट संभोगाला सुरुवात करतात. ही सर्वात मोठी चूक आहे. जेव्हा तुम्ही एकमेकांशी प्रेमळ कृती करता तेव्हा महिलेच्या शरीरात नैसर्गिक ओलावा तयार होतो, ज्यामुळे पुढील प्रक्रिया सोपी आणि सुखद होते. जर याविना संबंध ठेवले तर महिलेला वेदना होऊ शकतात आणि संसर्ग होण्याचा धोका वाढतो. पूर्वक्रीडेसाठी कमीत कमी 15 ते 20 मिनिटांचा वेळ दिला पाहिजे. यामध्ये स्पर्श, कुरवाळणे आणि मसाजचा समावेश असू शकतो. महिलेच्या शरीरात काही अत्यंत संवेदनशील भाग असतात, ज्यामध्ये मान, कानाच्या मागचा भाग आणि मांड्यांचा आतला भाग यांचा समावेश आहे. महिलेला पूर्ण समाधान मिळण्यासाठी केवळ संभोग पुरेसा नसतो, तर संवेदनशील भागांची उत्तेजना महत्त्वाची असते. संशोधनानुसार जवळपास 75% महिलांना केवळ संभोगातून पूर्ण समाधान मिळत नाही. त्यांना बाह्य उत्तेजनेची गरज असते.
याच कारणामुळे अनेक महिला असमाधानी राहतात, पण लाजेखातर ते आपल्या जोडीदाराला हे सांगू शकत नाहीत. त्यामुळे योग्य पद्धत. आता बोलूया की हालचालींची योग्य पद्धत कोणती आहे. अनेक पुरुषांना वाटतं की जितक्या वेगाने आणि जितक्या जोरात हालचाल करू तितका जास्त आनंद मिळेल, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. शास्त्रीय पद्धतीनुसार सुरुवातीला संथ आणि हलक्या गतीने सुरुवात करा. जेव्हा जोडीदार पूर्णपणे तयार होईल तेव्हा हळूहळू गती वाढवा. नुसतीच वेगाने हालचाल करण्यापेक्षा शरीराच्या हालचालींमध्ये लवचिकता असणं जास्त महत्त्वाचं आहे. हालचाल करताना वेगवेगळ्या कोणांचा वापर केल्याने जोडीदाराला जास्त सुखद अनुभव मिळतो. पोझिशन किंवा पद्धतींबद्दल बोलायचे झाले तर पारंपरिक पद्धत ही सर्वात सामान्य आहे, पण यात महिलांना बाह्य उत्तेजना कमी मिळते. महिला वरच्या बाजूला असणे ही पद्धत महिलांसाठी सर्वात उत्तम मानली जाते, कारण यामध्ये महिला स्वतः वेग आणि कोणावर नियंत्रण ठेवू शकते. पाठून संबंध ठेवणे ही पद्धत संभोग खोलवर होतो, जो काही लोकांसाठी जास्त आनंददायी असतो. निष्कर्ष, सर्वात महत्त्वाची गोष्ट. आता मी तुम्हाला ती गोष्ट सांगते जी मी सुरुवातीला म्हटलं होतं. रोज संबंध ठेवणं योग्य आहे की अयोग्य याचं कोणतंही एकच उत्तर नाही. हे पूर्णपणे तुमच्या शरीराची क्षमता, तुमचं वय, तुमचं आरोग्य आणि तुमच्या जोडीदाराची संमती यावर अवलंबून असतं. जर दोन्ही जोडीदार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार असतील, दोघांनाही आनंद मिळत असेल, तर रोज संबंध ठेवण्यात काहीही हरकत नाही. पण जर तुम्ही केवळ तसं करणं गरजेचं आहे म्हणून किंवा जोडीदाराच्या दबावामुळे रोज संबंध ठेवत असाल, तर हे तुमच्या आरोग्यासाठी आणि नात्यासाठी नुकसानकारक आहे. अशा बाबतीत प्रमाणापेक्षा गुणवत्तेला जास्त महत्त्व द्या. जर तुम्ही आठवड्यातून 2 किंवा 3 वेळाही मनापासून आणि योग्य पद्धतीने संबंध ठेवले, तर ते रोजच्या घाईघाईतल्या संबंधांपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहेत. शेवटी एक महत्त्वाची सूचना: स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या. संबंधांनंतर स्वच्छता राखणं अत्यंत आवश्यक आहे. जर कोरडेपणाची समस्या असेल तर नैसर्गिक तेलांचा किंवा वंगनांचा वापर करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोला. संवाद हीच सुखी लैंगिक जीवनाची गुरुकिल्ली आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की पसंती करा, इतरांना पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी संगीता जाधव तुम्हाला पुन्हा भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी रहा.